मला खरंच म्हणजे माझ्या डोळ्यात अश्रू अनावर होण्याची पद्धत झालेली आहे। एवढा मला आनंद झालाय आणि एवढ्या या महिलांनी मला साथ दिली की कितीतरी महिलांना मी ओळखत देखील नव्हतो, पण व्हॉट्सअप मेसेजच्या द्वारे त्यांची कामाची माहिती माझ्यापर्यंत पोहोचली आणि मी त्यांची पुरस्कारासाठी निवड केली। त्या पुरस्कारामध्ये त्यांना सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि साडी चोळी भेट दिली, अल्पहार दिला। त्यामुळे महिलांच्या पण चेहऱ्यावर बघितलं तर आनंद बघून मला सुद्धा आनंद व्हायला लागला। इतका आमचा जागतिक महिला दिन कार्यक्रम या महिलांच्यामुळे यशस्वी झाला। आम्ही केलं फक्त काय एक प्रकारे पोस्ट म्हणजे भूमिका केली। मी काय म्हणतो, पोस्ट म्हणजे मी भूमिका केली, पण त्या पोस्टमॅनच्या भूमिकेला या सर्व महिलांनी साथ दिली आणि साथ दिल्यामुळे माझा जो घेतलेला कार्यक्रम यशस्वी झाला। असंच या महिलांचा सर्वत्र सत्कार व्हावा, त्यांना मानाचे स्थान भेटावे। फक्त एकच दिवस महिलांचा विचार करू नका, वर्षाचे 365 दिवस महिलांचा विचार करा। जिथं जिथं महिलांच्यावर अन्याय होतील तिथं तिथं पुरुषानं त्यांच्या पाठीमागे उभं राहून त्यांना सपोर्ट करा। माझं एवढंच म्हणणं आहे की महिला जशा एक मन आहे की एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे महिलेचा हात असतो, तर मी काय म्हणेन तर एखाद्या पुरुषाच्या पाठीमागे महिलेचा हात असतो। बरोबर, आपण म्हणतो काय पुरुष पुढे गेला तर त्या महिलेमुळं, त्याच्या पत्नीमुळं, त्याच्या बहिणीमुळं, त्याच्या आईमुळं त्यानं प्रगती केली। पण मी म्हणतो की ह्या महिलांनी मला साथ दिली, माझ्या कार्यक्रमाला उपस्थित लावली, म्हणून मी ह्या महिलांचा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। तर मी ह्या महिलांना प्रथमतः आभार व्यक्त करतो आणि त्यांचं अभिनंदन करतो। मी ऑनलाईन पद्धतीने निवडी केलेल्या आहेत। मी एक मेसेज केला होता की आपण ज्या ठिकाणावर कोणत्याही प्रकारे प्रशासकीय म्हणा, कौटुंबिक म्हणा, या पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असणार तुमची थोडक्यात माहिती आम्हाला आमच्या व्हॉट्सअप मेसेजवर कळवा। आम्ही तुम्हाला पुरस्कार देणार आहोत जागतिक महिला दिनानिमित्त। त्या आधारे कितीतरी महिलांनी आम्हाला आमच्या मोबाईल व्हॉट्सअपवर मेसेज पाठवले आणि त्यांच्या कामाची पोचपावती आमच्या मोबाईलवर आल्यामुळं अशा पद्धतीने या महिलांची आम्ही नियुक्ती करून त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केलेला आहे।